येत्या 20 तारखेला होणाऱ्या सोलापूर महापालिका सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं शनिवारी महत्त्वाची बैठक घेतली। येत्या 20 तारखेला होणाऱ्या सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपनं शनिवारी महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत सभेच्या अजेंड्यावरील विविध विषयांवर सखोल चर्चा करत पक्षाची भूमिका आणि रणनीती निश्चित करण्यात आली। विशेषतः शहराच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित आणि भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीच्या प्रस्तावावर बैठकीत जोरदार खल झाला। या कर प्रणालीबाबत भाजपच्या नगरसेवकांमध्येच मतभेद असल्याचं या बैठकीत स्पष्ट झालं। शहरवासियांवर करवाढीचा अतिरिक्त बोजा पडेल का यावरून अनेक नगरसेवकांनी आपली चिंता व्यक्त केली। काहींनी या प्रस्तावामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढू शकतो असं मत मांडलं, तर काहींनी शहराच्या विकासासाठी ही प्रणाली आवश्यक असल्याचं समर्थन केलं। या पार्श्वभूमीवर सभागृह नेत्यांनी सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली। बैठकीनंतर सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की शहरवासियांवर कोणताही अतिरिक्त कराचा बोजा न टाकता हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर केला जाईल। जनहिताला प्राधान्य देतच पुढील निर्णय घेतला जाईल। सोलापूर शहराचा अतिशय महत्त्वाचा विषय जो पाणी पुरवठ्याचा आहे की ज्या माध्यमातून आपल्याला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून निधी मिळणार आहे, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातूनही आपल्याला या योजनेसाठी निधी उभा करायचा आणि आपल्याला स्वतः महापालिकेलाही त्याला कॉन्ट्रिब्युशन द्यायचं। या सगळ्या विषयात आज पार्टी मिटिंग झाली। पार्टी मिटिंगमध्ये कुठलाही सोलापूरच्या जनतेवर कुठलाही कराचा बोजा पडू नये असा निर्णय या बैठकीत झाला आणि कुठल्याही कराचा बोजा न पडता या योजनेला मान्यता द्यावी असे सर्व सदस्यांचं मत आहे। मात्र सत्ताधाऱ्यांच्या या आश्वासनानंतरही भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू झाल्यास त्याचा नेमका परिणाम नागरिकांच्या खिशावर काय होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही। पक्षांतर्गत बैठकीतील वादळी चर्चा आणि बाहेर दिली जाणारी ग्वाही यामधील तफावत कितपत भरून निघते हे आता 20 तारखेच्या सर्वसाधारण सभेतच स्पष्ट होणार आहे। दरम्यान या महत्त्वाच्या सभेकडे संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष लागलं असून कर प्रणालीबाबत नेमका निर्णय काय होतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे।